हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आता यांचं हेच झालं की यांना दाखवण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. कंटेस्टंटच कमी झाले आहेत, मग कॉन्टेंट मिळत नाही आहेत. मग आता हे लोक राखीचं आणि जे विशालचं झालं त्यांनी ठरवून केलं की काय, कारण कळत नाही. आणि एवढं त्याच्या अंगावरती पाणी फेकलं, हळद वगैरे टाकली, तर तो तिथेच बसला म्हणे जेवढं मला तुला ट्रिगर करायचं तू तेवढं ट्रिगर कर, मी ट्रिगर होणारच नाही. आणि तिथे जेव्हा मध्ये हे सगळे वाईल्ड कार्ड्स आणलेले आणि त्यांनी सशाची संस्कृतीची चावी वगैरे घेतलेली, तेव्हा मग तिने नुसतं एवढंसं झाकणभर पाणी टाकलं तर तो किती त्याच्यावरती भडकला होता. म्हणजे दोघांचं मिली बघत वगैरे आहे की नाही, म्हणजे सगळेजण ऑफकोर्स इथे सगळेजण खेळायला आले, कॅमेरासाठी आहे, फुटेजसाठी खेळत आहेत, ॲग्रीड. पण मग आता हे सगळं तुम्हाला करावं लागतंय कॉन्टेंटसाठी. सो कारण आता कंटेस्टंटच नाही आहेत आणि मग तुम्ही टास्क तरी किती दाखवणार. सो आता हे म्हणजे आपल्याला म्हणजे हे जे काही दिवस आहेत किंवा आता पुढचा आठवडा पण आता ते मीडिया राऊंड वगैरे असेल, नंतर त्यांची जर्नी व्हिडिओ वगैरे दाखवतील, नंतर यांची काहीतरी डान्स प्रॅक्टिस वगैरे समथिंग, आणि मग तो तसाच आठवडा जाईल. तर कसं माणसं जास्त असते तर कसं तुम्हाला कॉन्टेंट पण मिळतो ना. सो लेटस्ट सी मेकर्सने हा थोडा विचार करायला पाहिजे. फटाफट एवढा सगळ्यांना काढलं बाहेर, त्याच्यापेक्षा थोडं ठेवून नंतर लास्टला काढलं असतं तर ते मजा आली असती बघायला. तर इथे त्यांनी कालचा जो टास्क होता राखीचा आणि विशालचा, इथे त्यांचा सुरू झाला. आणि नंतर मग यावेळी आज म्हणजे राखीचं लक चांगलंच होतं, तर त्यांनी नंतर मग 2,88,000 केलं. नंतर म्हणजे ग्लासमध्ये बॉल टाकायचा होता, तर ते तिने छान मस्त केलं राखीने अँड ऑल. नंतर मग जर प्राणी ओळखायचे होते, तर ते प्राणी ओळखताना सुद्धा कसं ते आता तो सांगतोय चिपांजी वगैरे, तर ते चिपांजी तुम्हाला माहिती आहे मंकी आहे, तर तुम्हाला चिपांजी माहिती नाही म्हणजे आश्चर्य आहे राखीचं. म्हणजे ते राखीचं तर कळतं म्हणजे आजकाल की ती सगळं मुद्दामून करते अँड ऑल. नंतर मग तो बॉल उडवायचा जो टास्क होता तर कंटेनरमध्ये टाकायचा होता, तर ते बॉल तुम्ही छोटे तरी घ्यायला पाहिजे. तर त्यांनी मला वाटतं ते टेनिस बॉल घेतलेले, तर ती टाकत होती कंटेनरमध्ये तिथेच ते म्हणजे टप्पा खाऊन ते उडून बाहेर येत होते, ते कंटेनरमध्ये जातच नव्हते. तर मला वाटतं ते जे छोटे जे बॉल असतात टेबल टेनिसचे अँड ऑल, तर ते घेतले असते तर ते मला वाटतं त्या कंटेनरमध्ये गेले असते. पण आफ्टर ऑल त्यांनी चांगला तो टास्क खेळला अँड ऑल. नंतर मग त्या हिशोबाने मग नंतर त्या लोकांनी 3,30,000 म्हणजे सगळ्यात जास्त त्यांनीच कमावले. 3,30,000 त्यांनी कमावले. नंतर त्यांचे 5,98,000 झाले. नंतर मग तन्वीला विचारलं, तन्वी फायनलिस्ट आहे, तर मग तिला विचारलं गेलं तुला कोण म्हणजे तिला ऑप्शन दिला, चॉईस दिला किंवा तू कोणालाही निवडू शकते. तर तेव्हा म्हणाली मी येते, तर मग राखी म्हणाली की मी येते, मी करेन. तर मग ती म्हणाली हा आज राखीचं लक चांगलं आहे, सो राखी बरोबर करूया. आणि मग तिने राखी बरोबर सगळे ते टास्क केले. मग स्टार्टिंगलाच ते ओळखायचं होतं कांगारू अँड ऑल. नंतर पिठाचा टास्क झाला होता, तोच चांगला होता. पिठामध्ये त्यांना चाव्या शोधायच्या होत्या, तर त्या दोघींनी त्यांनी शोधल्यानंतर मग ते फासे होते ते टाकायचे होते. त्याच्यानंतर मग ते जे आले नंबर्स त्याच्यावरनं परत सापाने गेलं तिला, मग ती परत खाली गेली तर मग ते कमवलेले सगळे पैसे गेले आणि परत लोक 30,000 वर आले. नंतर मग ते एक प्राणी ओळखायचा होता, पांडा होता. नंतर ते एक झालं, तिने तन्वीने सांगितलं तिला की तो असतो ना झू मध्ये असतो, लेझी असतो. तर राखी म्हणते कोण? अनुश्री. अरे देवा, म्हणजे आळशी या अर्थाने. मग तिने ते नंतर मग हंस पक्षी अँड ऑल. नंतर मग त्यांनी ते फुगे म्हणजे जो हिला दिलेला मला वाटतं अनुश्रीला आणि दीपालीला जो टास्क दिलेला तोच तो. मग फुग्यांचा टास्क दिला की फुगे फोडायचे होते आणि त्याच्यातनं ज्या चिठ्ठ्या निघतील मग त्याच्यावरनं तुम्हाला गाणं ओळखायचं होतं. मग हिची चालत तुरु समथिंग ते गाणं आहे, मराठी छान गाणं आहे ते, तर ते गाणं होते. मग अशा रीतीने या लोकांनी 1,92,000 कमावले आणि टोटल मग 7,90,000 झाले. सो अशा प्रकारे यांनी तो टास्क केला. मस्त टास्क होता, म्हणजे थोडंफार वाव मोमेंट जरी नसले तरी मग एंटरटेनिंग होता, टाइमपास टास्क होता. नंतर मग इथे ॲज युजल सगळ्यांचं आता कोणाला काही कामच नाही आहे, म्हणजे आता टास्क केले त्याच्यानंतर काय काम धंदे, मग सगळेजण एकमेकांची नुसती बॅक बिचिंगच चालू असते. मग इथे विशाल बॅक बिचिंगचा म्हणजे सगळेजण बॅक बिचिंग करतात, त्याला कोणाला आपण ह्याला बोलू शकत नाही अरे हा का करतो आणि तो का करतो. तर विशाल आणि अनुश्रीचं चालू होतं की ते म्हणजे तन्वीबद्दल बोलत होतं की रिअल लाईफमध्ये रूड असेल, डॉमिनेटिंग असेल अँड ऑल. मग अनुश्री म्हणते हा दीपाली ताई गोड असेल. नंतर मग दीपाली ताईला तन्वी खटकते अँड ऑल. नंतर आरबी मुखवटा घेऊन फिरतो. नंतर मग इथे राखी आणि विशालचं ते किचनमध्ये हे लोक होते. नंतर ती राखीला विचारते तू विशाल बरोबर का बोलत नाहीये. नंतर मग विशाल म्हणतो मी हर्ट झालोय अँड ऑल, आणि तो सांगत होता. तर नंतर म्हणते मी याला ट्रिगर करणार
आणि मला राग येतोय, थंगबली म्हणजे आतमध्ये त्यांचं थोडंफार हे झालं होतं. तर आरबीने तिच्या डोक्यात थोडं ते फ्लॉवर पॉट होतं ते काहीतरी मारलेलं होतं, म्हणजे तेच तिला निमित्त भेटलं की माझे डोकं मारलंय, तर माझ्या आता अंगात थंगबली आलाय. आणि नंतर मग मुद्दा म्हणजे यांचं डिसायडेड होतं, कारण कसं माहिती ना, मध्ये ते झालंय ना संकेत बरोबर आणि प्राजक्ता बरोबर, की मी असं असं करणार, आणि ते बिग बॉसने दाखवलं, तिथेच तो मूर्खपणा झाला बिग बॉसचा. आणि एवढ्या सीझन मध्ये येतात ती करते हे सगळ्यांना माहितीये, पण मग ते दाखवलं, तर तुम्हाला ते दाखवायला गेले की हा स्क्रिप्टेड नाहीये, पण इथे मग आता पुढे हे करणार, मग ते मग स्क्रिप्टेड वाटतं. मग त्याने एवढंच काही दाखवलं नाही की या लोकांनी प्लॅनिंग केलं होतं की आपण काहीतरी काय ट्रिगर करूया, आणि मग ते, आणि मग त्याच्या अंगावर पाणी काय फेकलं, मग हळद काय फेकली, मग सगळेजणच आले. मग राकेश आला, तो तिला बोलायला, आता सगळे तयार होऊन आले, तू हे का करते. नंतर मग तन्वी बोलायला लागली, तू का हे करते. नंतर मग ते हा हिला तर काय मध्येच यायचं असतं, फुटेज घ्यायचं असतं, गंगेमध्ये आंघोळ करायची आहे. आणि मग तिची ती बडबड, म्हणे मिरची पावडर टाकणार वगैरे. मग नंतर ती त्याला बोलते विशालला, तू तिथे का बसून राहिलास ना, तिथे तू निघून जात होते, तू बाथरूम मध्ये जाणं. मग तो मग मी बाथरूम मध्ये गेलं तिथे, ही परत तिथे येणार, ती करणार नाही का, मी आंघोळ करून आल्यावर ती करणार नाही का. सो ह्या लोकांचं ते म्हणजे ना, आता ते अतिरेक होते, आणि प्रत्येक जण फुटेजसाठी करतोय ना, ते ऑफकोर्स आता आहे, एंटरटेनिंग आहे, एंटरटेनमेंट आहे, तुम्ही करा, पण मग ते थोडंफार असं वाटतं म्हणजे अननेसेसरी वाटतं, अरे हे का, तुम्ही दुसरं पण काहीतरी करा ना, काहीतरी बाबा ड्रामा क्रिएट करा. आता तुमची वेळ आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दाखवायची, तुम्ही लोकांना हसवा, तुम्ही लोकांना म्हणजे काहीतरी कॉमेडी वगैरे करा, आणि काहीतरी एंटरटेनिंग करा. तर हे करू शकता, म्हणजे इन्स्टेड ऑफ भांडणं, म्हणजे ह्या लोकांना हे करणं की बिग बॉस म्हणजे भांडण हेच गरजेचंच नाही, तर बिग बॉस मीन्स एंटरटेनमेंट पण आहे ना. तर तुम्ही काहीतरी छोटे छोटे स्किट करा, ड्रामा करा, कसं काही हसू शकता लोकांना या मोमेंटला, की बाबा हा बाबा या मोमेंटला पण लोकांना एंटरटेन करतोय, तर हे तुम्ही दाखवा ना. तर तुम्ही लोक बॅक बिचिंग करताय ना, तर एक दुसऱ्यांना खाली पाडताय ना, तर विशाल तिला बोलतोय तन्वीला, मी तुझ्या मागे कधी बोलत नाही, अरे आताच तर तू बोलत होता तिच्याविषयी. म्हणजे प्रत्येक जण बोलतोय, असं नाही की कोण बोलत नाही, पण तुम्ही मग तोंडावर असं नका बोलू मी तुझ्याविषयी बोलत नाही, सगळेजण बोलतायत, सगळ्यांना माहिती आहे. माझं हेच म्हणणं आहे, इन्स्टेड ऑफ भांडणं, आणि ती आता अननेसेसरी वाटतंय, म्हणजे क्लीन करते, राखी मुद्दाम करते क्लीन. विशाला तर अशा गोष्टीला भरपूर राग येतो, मग आज तू का राग येत नव्हता, का ट्रिगर होत नव्हता, तो दाखवत होता की माझ्यामध्ये किती पेशन्स लेवल आहे, म्हणजे आता तुम्हाला दाखवायचं की तुम्ही किती चांगले आहात. सो ती आता वेळ निघून गेली, आता प्रत्येकाने प्रत्येकाचे म्हणतात ना फेवरेट्स सिलेक्ट केलेले आहेत. एवढंच आहे की प्रत्येकाचे सगळ्यांचे फेवरेट्स एवढे झाले की लोकांना म्हणजे ते लोक चुकताय, ते लोक तरी त्यांना कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना सारवासारव करण्याचा प्रयत्न करताय सगळेजण. म्हणजे अनुश्री पण शांत बसले तरी तिच्याविषयी लोक होते, नाही ती खेळते ना, ती खोटं बोलते, काही करते, पण ती रिअल आहे. नंतर तन्वी सगळे जर टार्गेट्स करता, नाही ती फेक आहे, फेक आहे, ती म्हणते मी 3 महिने गेम खेळला, आणि माझं जसा विशाल पण म्हणा, हा आदिलला सुनबाईचा हे आवडला, नंतर मुलीचा हे केलं, तर पूर्ण फेक आहे, सगळं दाखवते की मी किती चांगली आहे, आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जाते आणि बोलते. तर ते ऑफकोर्स ती पण ती फुटेज घेते, तर सगळ्यांना हे कळलं पाहिजे, ती पूर्ण सगळे बिग बॉस बघून आली आहे, तर ती म्हणतात ना ते स्मार्ट प्लेअर आहे, तर तिला माहिती कसे फुटेज घ्यायचे, काय करायचे. तर प्रत्येक जण आता इथे कसं आहे, पुढे येण्यासाठी आणि दिसण्यासाठी करतोय, पर्सनॅलिटी आहे ती सगळेजण करतात. आता आरबीचं पण मला तेच कळलं नाही की बाबा तू दाखवतोय, राखीला बोलतोयस, हे सगळं करतोयस, पण मग नंतर मग तिथे जाऊन तू राखीशी जसं तिचं त्याचा आणि तन्वीचं आधी हे झालं, म्हणजे तन्वीने जाऊन त्याला पाठीत मारलं, आणि मग तो तिच्याकडे गेला, आणि नंतर मग ही राखी आली, तर तो त्यांनी तन्वीला सोडले, तो राखीच्याच मागे. मग त्याला माहितीये की राखी असते तर फुटेज मिळते, म्हणून तो राखीला हे करतोय का, परत तिच्याशी बोलतोय, तिच्याशी हसतोय, तिच्याशी डान्स करतोय. तर हेच आहे, म्हणजे सगळेजण फुटेजसाठी करतायत, सगळेजण एंटरटेनमेंट साठी करतायत. सगळ्यांना माहितीये की राखी आली आहे तर ती एंटरटेनमेंट करायचंय, मग तिच्या अवतीभोवती सगळ्यांनी राहायचं, हे सगळं असं आहे का. तर इथे मग त्यांची ती भांडणं चालू झाली. मग विशालचं तेच म्हणा, मग मी आतमध्ये जाऊन कसं काय, मी बाथरूममध्ये जाऊन बसू काय, आणि ते आर्ग्युमेंट झाले, त्यांची ती बडबड वगैरे चालू झाली. नंतर म्हणे तो म्हणतो ट्रिगर कर, मी काय ट्रिगर होणार नाही, ट्रिगर होणार नाहीये. नंतर त्याचं ते बोलत काही येऊन बोलणार, म्हणजे कधी कधी विशालचे ना काय काय पॉईंट्स ना ते पटतात, आणि ते काही येणार आणि बोलणार आपला, ते थोडी ना ऐकून घ्यायचं. तर हा विशालचा पॉईंट मला आवडला. नंतर मग राखीचा ॲज उलचला, परत काहीतरी करायचं असं, मग तिने जाऊन त्या रेवाचा मग फोडला. अरे काय आहे, तुम्ही किती बिग बॉसच्या प्रॉपर्टीची वाट लावणार. तर मला तरी असं वाटतं की तिचा टाइम आलेला आहे, की मला वाटतं या विकेंडला मला वाटतं ती जाईल असं वाटतंय, कारण बिकॉज कसं आहे ना, तिचा जो बॅग घेण्याचा जो होता तो पण भाऊनी मागच्या वेळी तिचा एक्सपोज करून टाकला गेम. तर मी आता ती बॅग म्हणजे कसं ते तुमचं सांगून टाकलं लोकांना की ही बॅग घेते, तर मग आता ही तर बॅग घेऊ शकणार नाही.
मग आता काय करणार, मग दुसरं कोणी बॅग घेणार आहे, काय करणार आहे? कारण मग यांना मग नंतर राखीला जर ठेवतात तर यांना मग अनुश्री आणि दीपालीमधनं कोणाला तरी काढावं लागणार. मग हे कोणाला काढतील? कारण दोघी जर आपापल्या परीने खेळण्याचा प्रयत्न करतायत, सगळं करण्याचा प्रयत्न करतायत. मे बी यू विल नेव्हर नोन की ती पण दीपाली MG घेऊन आली असेल तर आपण काही सांगू शकत नाही. मग राहिला प्रश्न अनुश्रीचा, तर अनुश्रीला पण सपोर्ट मिळते, अनुश्रीला पण लोकांना आवडते की ते म्हणतात लोक की ती रिअल आहे ना, खोटं बोलते काय बोलते. मला हेच कळत नाही, लोक म्हणतात खोटं बोलते काय बोलते, पण ती रिअल आहे. ह्याचा निगेटिव्ह गेम आहे विषयाचा, पण तो रिअल आहे. पण तन्वी फेक आहे. अरे तुम्ही तुमचे फेवरेट्स आहे, मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुमचे फेवरेट्स आहे ते किती चांगले आहेत आणि करतायत ते तुम्ही सांगा. समोरचा काय करतोय तो फेक आहे ते सगळं बोलत बसण्यापेक्षा तुमचा कंटेस्टंट किती चांगला आहे आणि बेस्ट आहे आणि त्याचे पॉईंट्स तुम्ही त्याचे गुण दाखवा इन शॉर्ट. सो मग ते कपाळवरनं परत ते फोडणं बिडणं आणि परत तिचा तो ड्रामा अँड ऑल. नंतर मग विशालनी हा पण पॉईंट छान मला म्हणे हे कशा त्यांच्यावर नॉर्मल राहतात की म्हणे ती त्यांच्यावर भांडते बिणते त्यांना इरिटेट करते वगैरे तरी त्यांच्याशी बोलतात. तर विशाल तूही तो तेच करतोय, अनुश्री पण तेच करते, सगळेजण राखी एवढं हे करते पण तरी पण सगळेजण जातात आणि तिच्याशी बोलतातच आहे नेक्स्ट मोमेंटला. आणि ती नाही बोले तर ती स्वतःहून जाते. दीपाली पण म्हणजे रागात होती त्यामुळे तू माझ्या जवळ येऊ नको, माझ्याशी बोलू नको, तरी दीपाली जवळ गेली आणि दीपाली जवळ बोलण्याचा प्रयत्न करत होती. सो नंतर मग आता यांनी एक टास्क आणला, चांगला टास्क आहे, मजा येते बघायला. म्हणजे आता प्रत्येकाचे म्हणतात ना ट्रू कलर्स बाहेर येतील. सो त्यांनी बीबी बर्थडे बॅश आणला, बीबीचा बिग बॉसचा बर्थडे अँड ऑल. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी गाणं वगैरे वाजवलं, सगळ्यांनी डान्स वगैरे केला, स्टेजवरती जाऊन लिव्हिंगमध्ये गार्डनमध्ये इकडे तिकडे मजा आली ते बघायला. त्यांनी पण एंटरटेन केलं. नंतर मग त्यांनी टास्क आणला की मी इन्व्हिटेशन म्हणजे त्यांनी ह्या टास्कवरनं डिसाईड करणार की बीबी पार्टीमध्ये कोणाला इन्व्हिटेशन देणार आहे नाही देणार आहे. त्याचा बीबीचा बिग बॉसचा काय इंटेन्शन आहे ते कळलं नाही याच्यामध्ये, कारण इन्व्हिटेशन म्हणे याच्यावरती डिसाईड होणार या टास्कवरती तुम्हाला इन्व्हिटेशन मिळणार आहे की नाही पार्टीचा. नंतर मग त्यांनी टास्क आणला. तर टास्कमध्ये आलं की तुम्ही जर सक्सेस पार्टी दिली तर सक्सेस पार्टीमध्ये तुम्ही कोणाला बोलवणार आणि कोणाला नाही बोलवणार. तर तुम्हाला नाही ज्यांना बोलायचं त्यांना तुमचं इन्व्हिटेशन शडर करायचंय, म्हणजे ते टाकायचे मशीनमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये ते रिझन सेंड द्यायचे. तर सगळ्यात पहिला मग अनुश्रीला बोलवलं. मग अनुश्रीला सांगितलं की भाई, मग तिने सांगितलं पहिलं नाव ऑफकोर्स राखीचं नाव सांगितलं की ती एंटरटेनमेंट देत होती, करत होती, पण नंतर नंतर विचित्र वागायला लागली अँड ऑल. नंतर मग ज्या वादांना म्हणजे आर्ग्युमेंट्स तुम्ही करू शकता त्यांना तुम्ही वेगळंच रूप देऊन दिलं आणि ती वेगळ्याच लेवलवरती घेऊन गेली. आणि मग एवढ्या सीझन्स तुम्ही केलेले आहे, तुम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे, तर हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मग अनुश्रीचं ना कसं आहे, मुद्दे मांडताना ना ती पण एकदम छान मुद्दे मांडते, म्हणजे एकदम व्यवस्थित मुद्दे मांडते. तर मला तेच वाटतं की अनुश्रीने स्टार्टिंगपासून व्यवस्थित गेम खेळला असता ना तर आज अनुश्रीला कोणी हात नसता लावला असता. तिने ज्या चोऱ्या केल्या, खोटं बोलली आणि टर्न अँड ट्विस्ट म्हणजे मध्ये मध्ये मजा पण येत होती. आणि कधी कधी नंतर म्हणजे मिडलला असं पण वाटलं अरे यार पोरगी गेमसाठी करते काहीतरी करते, पण नंतर नंतर मग ती एकदमच शांत झाली. नंतर काय कळलं नाही मग तिचं, नाही तर परत ती टोळीमध्ये जाऊन बसली आहे. सो मला वाटतं ती त्याच्या विशालच्या अगेन्स्टमध्ये उभी राहिली असती तर जे जास्त शाईन झाली असती आणि म्हणतात ना बघायला मजा आली असती. पण शेवटी ना कितीही काही झालं ना तरी तुम्ही जे खेळतात आणि शेवटी एक आहे, तुम्ही किती म्हणाला की कंटेस्टंट खेळतो नाही करत, मेकर्स का फेवर करतात नाही करा, आफ्टर कुठे ना कुठे काही पर्सेंटेज लकचा पण हे असतो, नशिबाचा तुमचा भाग. तर त्या जोरावरती पण तुम्ही करा. कधी कधी तुमचं आता काही लोक म्हणतात ना जसं संकेत वगैरे, तर माझं इंटेन्शन नव्हतं असं, मी तर माझाच गेम खेळत होतो, मी तर ऐकत नव्हतो कोणाचं, पण तरी का असं दिसलं की मी विशालचं ऐकतं. सो आपल्याला कळतच नाहीये, म्हणजे तो कंटेस्टंटला स्वतःला कळत नाहीये की आपण करतोय हे आणि मग बाहेर असं का दिसतंय. सो ते आपण कसं लोकांना आपण बाहेर बसून यांच्या गेमला जजच करतोय. सो अकॉर्डिंगली इट्स अप टू यू, तुमचा गेम कसा निखरून येतो आणि कसा काय येतो. तर आता हे बघायला मजा येतील हे लोक कोणाला जिंकवता येणार. तर नंतर मग तिने फर्स्ट नाव नंतर राखीला विचारलं तुला काय बोलायचंय का. राखी म्हणली हा मी तुझ्यापेक्षा मोठी सक्सेस पार्टी देणार आणि मी सेलिब्रिटीजना बोलवणार आणि मला काही गरज नाही, टेक इट ऑर लिव्ह इट. ती माहिती ना राखी स्ट्रेट फॉरवर्ड बोलून टाकते. मग तिने दुसरं नाव घेतात तन्वीचं, अनएक्सपेक्टेड होतं, पण तिने घेतलं नाव तिने तन्वीचं की मला खूप ठिकाणी तू फेक दिसतेस अँड ऑल, की काटा काटा म्हणून तू बोलते, पण तुम्ही त्यांचा नुसता नंबर गेम म्हणूनच वापरला गेला, रिलेशनचा वापर केला. नंतर म्हणजे आरबीचा म्हणा किंवा प्रभूचा म्हणून रिलेशनचाच तू वापर केला. प्रभूच्या वेळी म्हणजे डील करायची तुला संधी होती विशाल बरोबर,
पण तू ती डील केलेली नाहीये, म्हणजे तुला त्याला पुढे येऊनच द्यायचं नव्हतं प्रभूला, म्हणजे तू दाखवत होती एक आणि करत होती एक, म्हणजे पूर्ण तू फेक आहे. नंतर दीपाली ताई बरोबर पण ते झालं अँड ऑल. तर ते तू किती चिडलीस, ती जेव्हा म्हणाली की आपण पण असं म्हणत होतो की आपण काहीतरी करूया ताई, तर तुला तू अननेसेसरी चिडलीस आणि वगैरे जोरजोरात बोलायला लागली आणि ते सगळं बोलायला लागली. नंतर मग म्हणजे तू त्यांचा नंबर गेमसाठीच वापर केलास आणि all. नंतर मग तन्वी बोलाली की तू कसं माहितीये, मला हे सगळं ऐकून वाईट वाटलं, माफ कर. पण तो जो म्हणजे मी एंडपासून चालू करेन, तर दीपाली ताईबरोबर झालं. तर तो एक आमचा ग्रुप हवं होता. मी तिला समजावलं, "अरे मला चुकले, मला लहान समजून तू म्हणजे काय सॉरी लहान समजून मला तू माफ कर अँड ऑल." ते मी बोलले आणि प्रभूला आधीच सांगितलेलं मी, सगळ्यांबरोबर सागरदादाबरोबर त्याच्यावर जाऊन डील केली होती. मी प्रभूला सांगितलं की मी ज्यांच्यावर डील करू शकत नाही, तू त्यांच्यावर जाऊन डील कर अँड ऑल. तर माझं विशाल आणि ऑल, तर विशाल आणि रुचिता हे माझे दुश्मन आहेत. मी त्यांच्यावर कधीच डील करू शकली नसते आणि आलं. मग नंतर विशाल पण जोरजोरात बडबडायला लागला की मी तुझ्या मागे कधी काय बोलत नाही. अरे आता थोड्या वेळपूर्वी तिच्या मागे तिचे विषय बडबड करत होता. सो सगळेजण स्वतःला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करताय, स्वतःला चांगलं दिसण्याचा प्रयत्न करताय. नंतर ती म्हणते माझं असं काही गेम नव्हतं, माझं दादाबरोबर बॉन्डिंग होतं, तो मला मोठा भाऊ म्हणून मी हे करते आणि प्रभूचं माझा छोटा भाऊ आहे म्हणून मी त्याला हे करते. जाताना पण तो मुलगा माझ्याकडे बघत गेला होता आणि तर माझं असंच काही जण माझे रिलेशन अँड बॉन्ड म्हणजे खरं आहे त्यांना. तर ती ते सांगत होती. मग तिथे ती म्हणजे म्हणतात ना ग्रुपमध्ये असून ती एकदम अशी बोलणार की दीपाली ताईबरोबर माझं काही बॉन्ड नव्हता वगैरे. तर तिथे थोडंसं ते खटकलं पण आणि दीपालीला पण राग आला. तर प्रोमोमध्ये दिसेल दीपाली काय बोलते ते. दीपाली मला वाटतं तिचं इन्व्हिटेशन शेड्यूलमध्ये टाकलंय. तर मग ती म्हणाली की इतकं कोणी कसं परफेक्ट असू शकतं, म्हणजे ही म्हणाली, अनुश्री म्हणाली तिला, इतकं कोणी कसं परफेक्ट असू शकतं. तर ती म्हणाली हा मला देवनी भाऊनी सांगितलंय धक्क्यावरती. तर तिथे ते ते मी स्वतःला इम्प्रूव्ह करून गेली. ताईचं आणि सोनालीचं जे झालेलं, तर मला मी वाटलं की मी बरोबर नाही दिसत आहे म्हणून मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे ना. तर मग त्यामुळे म्हणे मी सगळं करत होते. मग ते अनुश्री म्हणाली की म्हणे रियालिटी शो आहे, रिअल लोकांनाच मला बोलवायला आवडेल आणि मग तिने तन्वीचं जे आहे ते ह्याच्यामध्ये शडरमध्ये टाकलं इन्व्हिटेशन. आता अजून आज बघायला मजा येईल की बाकीचे लोक आहेत, कोणाकोणाला इन्व्हिटेशन देत नाहीये, कोणाकोणाचं ते म्हणजे सक्सेस पार्टीला बोलवत नाहीये. तर ते बघायला येते, मजा येईल. म्हणजे आर्ग्युमेंट्स होतील आणि मग एकमेकांचे ट्रू कलर्स बाहेर येतील आणि मग त्या कोणाला राग येते, कोणाला वाईट वाटते, ते आज आपल्याला बघायला मिळेल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.